मंडळी, मी तुमचा वेळ नाही घेणार आहे. सगळ्यांचं नाव पण घेऊन त्यांचा वेळ नाही घालून आहे, तर मी लगेच सुरुवात करतो. तुम्हाला सगळ्यांना माझा नमस्कार. मी ॲक्च्युली आता राजू बेसावरती थोडा नाराज झालो आहे. त्यांनी मला सांगितलं की आपण 30 लोकांचा कार्यक्रम घेतोय, इथे मी फक्त लोकांबरोबर चर्चा करणार, पण ती आधीची झाली. त्याच्यानंतर आहेत 100-1 लोक. मे बी त्यांची काम करायची पद्धत आहे, सांगायचं कमेंट करून जास्त दाखवायचं, तर हे आपल्या लोकांची काम करायची पद्धत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये ज्या पद्धतीने आपण काम केलंय, आज पण माझा मित्र माझ्यावर फिरत होता, तो म्हणतोय की राजूजी काय जे मी तर कधी आलोच नाही, हे लोकांमध्ये पोचलं का नाही. तर जसं आधी पण म्हणलो की आपण ह्या गोष्टी मांडल्या नाहीत म्हणजे महाराष्ट्रभर मांडल्या नाही. तो एक मोदी गुजरात अख्खा भारतावर मांडू शकतो, तर आपण पिंपरी चिंचवड महाराष्ट्रभर मांडणं का नाही शकत, तेच मला कळतं. आणि गेल्या 10 दिवसामध्ये मलाच कळत नाही की काय चाललंय. म्हणजे एवढं प्रेम लोकांनी मला दिलंय की मलाच कळत नाही की मला पार्कवरती प्रेम झालंय का पार्कवरती प्रेम झालंय. कदाचित सपोज मी 18 वर्षाचा असताना इथं काम सुरू केलं असतं तर आतापर्यंत लग्न पण झालं असतं माझं. एवढं प्रेम तुम्ही दिलंय मला. उगाच वेळ घालवला तिकडे मुंबईमध्ये. मला हे सांगायचं मित्रांनो की आता आपल्याकडे 35 दिवस राहिलेत. आपल्या सगळ्यांना एकत्र काम करायचं आहे. जे पण काय विषय आहेत, जसं आपण पण सांगितलं, तुम्ही पण काहीतरी म्हणला मला माहिती नाही, पण एकत्र आपल्याला सगळ्यांनी काम करायचं आहे. आणि एक जो वर्ग आहे जो आपण विसरून जातो, तो तरुणांचा वर्ग, युवक, जो आय थिंक 50% आपला देश 25च्या खाली आहे, 70% 30च्या खाली आहे. आणि आपण त्यांच्यावरती अजिबात कॉन्सन्ट्रेट नाही करत. आपण फक्त सगळ्यांना दाखवतो की आपण चांगले कामं केले, आपण चांगलं काम करू. पण जो तो तरुणांचा वर्ग आहे, ते लोक थोडे कन्फ्यूज असतात लाईफमध्ये. त्यांना कळत नाही की काय खरं काय खोटं. 18 ते 20, 25 असतात, स्टाईल मारतात, शिक्षण करतात, लोकांना त्यांचे ड्रीम्स अचीव्ह करायला त्यांच्यामध्ये त्यांचं काम चालू असतं. पण ते तुमचं काम आहे आता ते सगळ्या लोकांना धरून त्यांना सांगायचं की बाबा हे सगळं काम केलंय ना, हे राष्ट्रवादीने केलंय आणि ती तुमची जबाबदारी हे तुम्ही सांगणार आहे. कारण तो एकदम पोरगा पळून जातो ना, तर धरून आणायचं आणि सांगायचं हे बाबा हे काम आपण केलं. तर माझं फक्त एक म्हणणं आहे की सगळे एकत्र मिळून जरा इलेक्शनच्या रस्त्यावरती आता काम करू. मतभेद जे असतील ते सगळे विसरून जाऊया. आपल्याला आजोबांना पंतप्रधान करायचं आहे, तोच आपल्याला एम ठेवायचा आहे. आणि माझी प्रगती आहे आपली प्रगती, तसं समजून आपण काम करूया. धन्यवाद. तर या आणि इतर सर्वात जलद घडामोडी पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र लाईव्ह आणि YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.